नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, 24 मार्चला आलेली आहे होळी. तर वार आहे रविवार. तर होळी हा दिवस आपल्या आयुष्यातील जी काही नकारात्मकता आहे, वाईट बाधा आहे, याची समाप्ती करण्याचा हा दिवस आहे. तर या दिवशी वाईट शक्तींचा नाश होतो, वाईट शक्तींवर विजय मिळवल्याचा हा दिवस आहे. मराठी नव्या वर्षातील सण म्हणून होळीला ओळखले जाते. तर होळीच्या दिवशी होलिकेचे दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगांची होळी खेळली जाते. तर होलिकेच्या आधी आपण अनेक प्रकारचे उपाय हे करणारच आहोत. त्यासोबतच आपल्याला होलिकेच्या दिवशी होलिकेमध्ये आपल्याला काही गोष्टी, काही वस्तू टाकायच्या आहेत. तर या वस्तू टाकल्याने आपल्या आयुष्यातील जी काही नकारात्मकता आहे, वाईट शक्ती आहे, वाईट बाधा आहे, तर या सर्व नष्ट होण्यासाठी आपल्याला या वस्तू होलिकेमध्ये टाकायच्या आहे. तर कोणत्या वस्तू टाकायच्या आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, होलिकेच्या दिवशी आपण गोडाचा नैवेद्य करत असतो आणि त्यासोबतच आपल्याला या गोडाच्या नैवेद्यासोबतच होलिकेमध्ये आपल्याला 11 लवंगा, 7 बत्तासे, 11 विड्याची पाने आणि गाईचं तूप, त्यासोबतच एक खोबऱ्याची वाटी हे आपल्याला होलिकेमध्ये टाकायचं आहे. तर गाईचं तूप हे खोबऱ्याच्या वाटीवरती आपल्याला थोडंसं टाकून घ्यायचं आहे आणि या सर्व वस्तू जेव्हा आपण नैवेद्य आपण होलिकेमध्ये टाकत असतो तर त्यावेळेसच आपल्याला या सर्व वस्तू ही होलिकेमध्ये टाकायच्या आहे. तर हे उपाय करताना मनामध्ये श्रद्धा हवी, तेव्हाच आपल्याला त्याचे फळही मिळत असते. त्यानंतर होळीच्या दिवशी सकाळी आपल्याला थोडेसे काळे तीळ, चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहे आणि ते एका काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये आपल्याला ठेवायचे आहे आणि ते सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पुरुषांनी खिशामध्ये ठेवायचं आहे आणि महिलांनी साडीच्या एका कोपऱ्याला तुम्ही बांधू शकता. तर हे केल्याने कोणी काही बाधा वगैरे काही केली असेल किंवा वाईट सवय असेल, वाईट शक्ती असेल, नकारात्मकता असेल तर ती नष्ट होण्यास मदत होते. त्यामुळे आपल्याजवळ आपल्याला हे दिवसभर ठेवायचं आहे. त्यानंतर संध्याकाळी होळी दहनाच्या वेळी ते आपल्याला सर्व होळीमध्ये टाकून द्यायचे आहे. म्हणजे जे आपण काळे तीळ आपल्या खिशात किंवा ज्यांनी साडीच्या पदराला बांधलेले आहे तर ते आपल्याला होलिकेमध्ये टाकून द्यायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझे कोणी हितशत्रू असेल, वाईट बाधा असेल किंवा नकारात्मकता असेल तर सगळ्यांचा नाश होऊ दे. त्यामुळे हा उपाय सर्वांनी होलिकेच्या दिवशी आपल्याला करायचा आहे. तर त्याचा नक्कीच फायदाही तुम्हाला होईल. त्यानंतर गोमती चक्र, तर हे पण आपल्याला संध्याकाळी आणायचं आहे आपल्या घरात आणि ते आणल्यानंतर देवाजवळ आपल्याला ठेवायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझे जे कोणी हितशत्रू असेल, त्यासोबतच जो तुमचा व्यवसाय असेल, जो काही व्यवसाय असेल त्यामध्ये कोणाचे अडथळे नको येऊ देऊ किंवा त्यामध्ये भरभराटी होऊ दे, यासाठी तुम्ही हे गोमती चक्र आणायचे आहे आणि ते थोडा वेळ देवासमोर ठेवून ते हातामध्ये घ्या, आपल्या उजव्या हातामध्ये घ्या आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल, म्हणजे तुमचा व्यवसाय चालण्यासाठी किंवा इतर काही इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला ते बोलायचं आहे आणि परत ते गोमती चक्र तिथेच आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि संध्याकाळी होळी दहनाला जाताना ते आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे. तर गोमती चक्र हे आपल्याला 7 आणायचं आहे आणि हे होळीच्या अग्नीमध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि टाकल्यानंतर प्रार्थनाही करायची आहे. त्यानंतर 21 गोमती चक्रांचाही आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर ज्यांची इच्छा आहे तर त्यांनी हा पण उपाय करू शकता. तर होळीच्या दिवशी भगवान शंकरांच्या मंदिरात जायचं आहे आणि प्रदोष काळामध्ये आपल्याला भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि मंदिरात जाऊनच आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि गोमती चक्र हे आपल्याला सोबत घेऊन जायचे आहेत. 21 गोमती चक्र आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे. ते तिथे ठेवून भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे आणि जो तुमचा काही उद्योग, व्यवसाय असेल तर त्यात कोणतेही अडथळे नको यायला, तो चांगला चालण्यासाठी, वाईट बाधा वगैरे काही असेल तर ती नष्ट होण्यासाठी आपल्याला भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे आणि ते गोमती चक्र ते तिथेच ठेवून आपल्याला घरी निघून यायचं आहे. तर नक्कीच हे उपाय करून बघा. होलिकेच्या दिवशी तुमच्या आयुष्यातील जी काही नकारात्मकता आहे, वाईट शक्ती आहे, वाईट बाधा आहे, ज्या काही अडचणी आहे तर त्या नक्कीच नष्ट होतील. तर सर्वांनी अवश्य हा उपाय करून बघा. अगदी सोप्यात सोपा उपाय आहे. तर अवश्य करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.